Hello and welcome to student in our today's chemistry lecture video. In last lecture video, we can see the some concept like optical isomerism, optical activity, chiral carbon atom, enantiomers, etc. Now, in today's lecture, we can see the chemical properties or the reactions of haloalkanes. Now, student, in this point, we can see the 4 types of main reaction. Which 4 types? First one, laboratory test of haloalkanes. First one, laboratory test of haloalkanes. Next one, nucleophilic substitution reaction. Third one, elimination reaction. And last one, reaction with active metal. मुलांनो, आपण या लेक्चरमध्ये केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिॲक्शन्स ह्या पाहणार आहोत. जनरली आपण 4 टाईपच्या मेन रिॲक्शन पाहणार आहोत. कोणकोणत्या? एक म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलोअल्केन्स. सेकंड वन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. थर्ड वन, इलिमिनेशन रिॲक्शन. अँड लास्ट वन, रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. एक एक करून आपण पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूया आपण फर्स्ट लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलोअल्केन्स. हॅलोअल्केन्सची लॅबोरेटरी टेस्ट आपण पाहणार आहोत. जनरली हॅलोअल्केन्स आर न्यूट्रल टाईप इन ॲक्वियस मीडियम. हॅलोअल्केन्स हे ॲक्वियस मीडियममध्ये काय असतात तर न्यूट्रल असतात. दे ऑन वॉर्मिंग और हीटिंग विथ ॲक्वियस सोडियम or potassium hydroxide, they covalently bonded halogen in haloalkane is converted to halide ion. म्हणजे पहा, त्यासाठी आपण इथं रिॲक्शन पाहिली आहे काय? ज्यावेळी हॅलोअल्केन्स हे ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर काय केले? हीट केले. ती काय होतात? त्याच्यामधला जो काही अल्किल हॅलाइडमधला किंवा हॅलोअल्केन्समध्ये असणारा एक्स हा हायड्रॉक्साईडनं रिप्लेस होतो आणि आपल्याला त्याच्यापासून हा अल्कोहोल तयार होतो आणि जो काही एक्स हॅलाइड आयन हा बाजूला होतो. पहा, अल्किल हॅलाइड और हॅलोअल्केन्स वॉर्मिंग विथ ॲक्वियस सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साईड, द कोव्हॅलंटली बॉन्डेड हॅलोजन इन हॅलोअल्केन इज कन्व्हर्टेड टू हॅलाइड आयन. म्हणजे कोव्हॅलंटली बॉन्डेड असणारा एक्स हा हॅलाइड आयनमध्ये काय होतो तर कन्वर्ट होतो. नाउ वेन दिस रिॲक्शन और दिस रिॲक्शन मिक्सचर, हे जे काही रिॲक्शन मिक्सचर आहे हे कशाबरोबर आता आपण हे हीट केलं पहा. नाउ दिस रिॲक्शन मिक्सचर इज ॲसिडिफाईड बाय ॲडिंग डायल्यूट नायट्रिक ॲसिड अँड ॲड सिल्वर नायट्रेट सोल्युशन इज टू प्रेसिपिटेट सिल्वर हॅलाइड. ज्यावेळी आपण हे रिॲक्शन मिक्सचर हे कशाबरोबर ॲड करणार आहे? एकतर ॲसिडिफाईड करण्यासाठी नायट्रिक ॲसिड आणि सिल्वर नायट्रेट बरोबर, की ज्याच्यापासून आपल्याला सिल्वर हॅलाइडचा प्रेसिपिटेट मिळतो. या रिॲक्शनवरून आपल्याला काय सांगता येतं? दिस कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ हॅलोजन इन द ओरिजिनल ऑर्गॅनिक कंपाऊंड. याच्यावरून आपल्याला सांगता येतं की ओरिजिनल ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये हॅलोजन हा प्रेझेंट आहे. म्हणून आपण ही लॅबोरेटरी टेस्ट ही हॅलोअल्केनसाठी वापरली जाते. देन नेक्स्ट टेस्ट, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इट इज रिप्रेझेंटेड बाय और डेसिग्नेटेड बाय सिंपल SN. S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लिओफिलिक substitution reaction. Now first we see the what is mean by substitution reaction. सगळ्यात सुरुवातीला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय पाहणार आहोत. काय सांगता येईल पहा. when a group bonded to a carbon in a substrate is replaced by another group to get a product with no change in state of hybridization of that carbon, the reaction is called substitution reaction. ज्यावेळी कार्बनला बॉन्डेड असणारा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम हा दुसऱ्या ॲटमनं काय केला जाईल? रिप्लेस केला जाईल
मात्र रिप्लेस केल्यानंतर त्याच्या हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये काहीही चेंज होणार नाही. त्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. द अल्किल हॅलाइड CX बॉन्ड इज अ पोलर कोव्हॅलंटली बॉन्ड. अल्किल हॅलाइडमध्ये असणारा CX बॉन्ड हा काय आहे? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कारण X कॅरीज partial negative charge, carbon carries partial positive charge. That's why the bond between are polar covalently bond. And CX bond is positively polarized, and in other word CX carbon is an electrophilic center. त्याच्यामध्ये असणारा कार्बन हा काय तर इलेक्ट्रोफिलिक किंवा इलेक्ट्रोफिलिक असा असणारा सेंटर आहे. That's why or therefore it has tendency to react with a nucleophile. म्हणून काय केलं जाते तर ह्याची काय कॅपॅसिटी आहे की ते न्यूक्लियोफाईल बरोबर रिॲक्ट होतात. अल्किल हॅलाइड्स रिॲक्ट विथ अ व्हरायटी ऑफ न्यूक्लियोफाईल्स. वेगवेगळ्या न्यूक्लियोफाईल बरोबर रिॲक्ट होतात. त्यासाठी आता आपण एक सुरुवातीलाच न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनची जनरल रिॲक्शन किंवा एक रिप्रेझेंटेशन पाहणार आहोत. पहा जनरल रिॲक्शन काय या ठिकाणी? जनरल रिॲक्शन मध्ये मी एक जनरल रिॲक्शन घेतली. पहा न्यूक्लियोफाईल जनरल रिॲक्शन आपण जनरली काय म्हटलं? अल्किल हॅलाइड रिॲक्ट्स विथ ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड ऑर द पोटॅशियम हायड्रॉक्साइड. त्याच्यामधला हा जो काही आपण घेतला तो न्यूक्लियोफाईल रिॲक्ट्स विथ अल्किल हॅलाइड. इट गिव्स प्रोडक्ट अँड दिस इज द हॅलाइड. काय म्हटले पहा? न्यूक्लियोफाईल डोनेट्स अँड इलेक्ट्रॉन पेअर टू द सबस्ट्रेट. अल्किल हॅलाइड द बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड लिव्हिंग ग्रुप ब्रेक्स गिव्हिंग बोथ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द बॉन्ड टू द लिव्हिंग ग्रुप्स. यांच्यामध्ये असणारा जो काही बॉन्ड आहे हा या ठिकाणी ब्रेक होतो आणि त्याच्यापासून हॅलाइड आयन तयार होतो आणि जो काही न्यूक्लियोफाईल येतो इलेक्ट्रोफिलिक असणाऱ्या कार्बनवरती अटॅच होऊन हा आपल्याला प्रोडक्ट या ठिकाणी मिळतो. प्रोडक्ट काय कशामुळे मिळाला पहा? द न्यूक्लियोफाईल युजेस इट्स इलेक्ट्रॉन पेअर टू फॉर्म अ न्यू कोव्हॅलंट बॉन्ड विथ द सबस्ट्रेट कार्बन. आणि हॅलाइड आयन याचा काय होतो? बाजूला जातो किंवा लिव्हिंग ग्रुप म्हणून बाजूला होतो. द लिव्हिंग ग्रुप गेन्स द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट ओरिजिनली बॉन्डेड टू इट इन द सबस्ट्रेट. अशा प्रकारे आपण ही जनरल रिॲक्शन या ठिकाणी पाहू शकतो. नाउ द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड इन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन डिपेंड अपॉन 2 फॅक्टर्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनची जी काही रिॲक्टिव्हिटी ही 2 फॅक्टरवरती असते. कोणकोणते 2 फॅक्टर आहेत पहा? फर्स्ट वन इज द substitution state, means primary, secondary or the tertiary of the carbon, and second one is the nature of the halogen. म्हणजे ह्या जे काही रिॲक्टिव्हिटी आहे याची ही 2 गोष्टींवरती डिपेंड आहे. एक म्हणजे काय सांगितलं? सबस्टिट्यूशनची स्टेट. सबस्टिट्यूशन कुठल्या स्टेटला होते म्हणजे कार्बनचं असणारं टाईप किंवा स्टेट म्हणजे प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. सेकंड वन इज द नेचर ऑफ हॅलोजन ॲटम्स. यांच्यावरती ह्यांची ऑर्डर किंवा रिॲक्टिव्हिटी ही डिपेंड आहे. त्यासाठी पाहू आपण रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड. नाउ टर्शरी अल्किल हॅलाइड इज ग्रेटर दॅन सेकंडरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी अल्किल हॅलाइड इज ग्रेटर दॅन प्रायमरी अल्किल हॅलाइड्स. सबस्टिट्यूशनच्या स्टेटमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की टर्शरी कार्बन हा सेकंडरीपेक्षा मोठा आहे तर सेकंडरी हा प्रायमरीपेक्षा ग्रेटर आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. हॅलोजनच्या बाबतीत काय सांगता येतं की आपण नेचर ऑफ CX बॉन्डमध्ये आपण ऑलरेडी पाहून झाली ऑर्डर, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की अल्किल आयोडाइड इज ग्रेटर दॅन अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल ब्रोमाइड इज ग्रेटर दॅन अल्किल क्लोराइड. अशा पद्धतीने आपण त्यांची काय सांगू शकतो? रिॲक्टिव्हिटी या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. Now see the some examples of nucleophilic substitution reaction. First one, alkyl halide, that is RX, react with sodium hydroxide or the potassium hydroxide. It gives alcohol plus
sodium halide. In this reaction, X is substituted by the OH minus ions. Now the weaker nucleophile is substituted by stronger nucleophile to get the product ROH plus NaX. NaX is the byproduct. We can use R is equal to ethyl groups or X is equal to bromine. So ethyl bromide reacts with sodium hydroxide. It gives ethyl alcohol plus sodium chloride. Next reaction, RX, that is alkyl halide, reacts with sodium alkoxide, NaOR dash. Substitution reaction takes place. X is replaced by the nucleophile O minus R. We get the product ROR dash plus NaX. ROR dash means ether. Third one, alkyl halide, that is RX, reacts with silver carboxylate. alkyl halideची रिएक्शन कशासोबत केली या ठिकाणी आपण? सिल्वर कार्बोक्सिलेट. वी कॅन रिप्लेस द X by acetate group, carboxylate group to give RC double bond OR plus सिल्वर हॅलाइडचा प्रेसिपिटेट फॉर्म होत असतो. या ठिकाणी काय झाली? ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊन आपल्याला ईस्टर हा प्रोडक्ट या ठिकाणी मिळाला. नाव नेक्स्ट, alkyl halide, that is RX, react with excess of alcoholic ammonia to give primary amine. For example, methyl chloride react with ammonia, it gives methyl amine plus methyl chloride. या ठिकाणी X हा काय केला? याच्यातल्या NH2 या ग्रुपनं काय केलं आहे? रिप्लेस केलेला आहे. पुढची पहा, alkyl halide reacts with पोटॅशियम सायनाइड. पोटॅशियम सायनाइड हे कोणत्या प्रकारचे? अल्कोहोलिक प्रकारचं काय तर पोटॅशियम सायनाइड आहे. पाहता, इट गिव्स RCN. बॉन्डिंग कोणाकडून आहे? पहा या ठिकाणी कार्बन कडून आहे, म्हणून याला अल्किल सायनाइड असं म्हटलं जातं. CN म्हणजे सायनाइड हा काय तर ॲम्बिडियंट न्यूक्लिओफाइल आहे की त्याच्यामध्ये 2 अटॅकिंग ग्रुप्स आहेत, either attacking from carbon or the nitrogen. When it is attacking from carbon, it is called alkyl cyanide. When it is attacked from nitrogen, then it is called as the isocyanide. That's why it is ambidient nucleophile. So product gives RCN plus RX. RCN, it is called nitrile or the alkyl cyanide. Next, alkyl halide reacts with silver cyanide. Which silver cyanide? Alcoholic. Here नायट्रो बॉन्डिंग कोणाकडून होणार आहे? पहा त्या या ठिकाणी नायट्रोजन कडून. इट अटॅक फ्रॉम द नायट्रोजन. सो X इज रिप्लेस्ड बाय NC. दॅट इज प्रोडक्ट फॉर्म RN ट्रिपल बॉन्ड C. दॅट इज आयसोसायनाइड प्लस सिल्वर हॅलाइड. नेक्स्ट रिएक्शन है RX प्लस potassium nitrite. Here X is replaced by NO2 group, so we can product the RON double bond O plus KX. Then next, RX plus silver nitrate, it gives nitro compound plus AgX. Here also it is the ambidient group, that's why attacking from oxygen, it is called as the alkyl nitrite, or attacking from the nitrogen, then it forms the nitroalkane. So these are the nucleophilic substitution reaction. From that reaction, in the nucleophilic substitution reaction, alkyl halides, the halogen atom gets detached or go from the carbon, and new bond is formed between that electrophilic carbon and the nucleophile. ह्या जर आपण सगळ्या वरच्या रिएक्शन पाहिल्या तर आपल्याला काय लक्षात येतं की अल्किल हॅलाइड मध्ये असणारा जो काही X आहे, जो कार्बन पासून डिटॅच म्हणजे बाजूला होतो आणि सबस्ट्रेट मधल्या दुसऱ्या न्यूक्लिओफाइलनं तो इलेक्ट्रोफिलिक असणाऱ्या कार्बनला जोडला जातो
आणि त्या ठिकाणी हॅलाइड हा आयन बाजूला होतो. याच्यामध्ये हॅलाइड किंवा हॅलोजन ॲटम ह्याला काय म्हटलं जातं? लिव्हिंग ग्रुप. द हॅलोजन ॲटम ऑफ अल्किल हॅलाइड इज कॉल्ड लिव्हिंग ग्रुप in the substitution reaction. Living group is the group which leaves the carbon by taking away the bond pair of electrons. तो कार्बन पासून बाजूला जातो त्याचे पेअर घेऊन, म्हणून त्यांना काय म्हटलं आपण? लिव्हिंग ग्रुप्स असं म्हटलं. द सबस्ट्रेट अंडरगोज 2 changes during a nucleophilic substitution reaction. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत असताना सबस्ट्रेटमध्ये 2 प्रकारचे चेंजेस होतात. फर्स्ट वन, द ओरिजिनल CX बॉन्ड अंडरगोज हिट्रॉलिसिस. जो काही त्यांचा ओरिजिनल CX बॉन्ड आहे त्याच्यामध्ये काय होतं? हेट्रॉलिसिस होतं. हेट्रॉलिसिस मीन्स ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड अनसिमेट्रिकली, दॅट इज more electrons goes to the electrophilic carbon atom, so it carries negative charge and another species carries positive charge. म्हणजे याच्यामधून पोल्स क्रिएट होतात, पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज. अँड सेकंड वन, अ न्यू बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द कार्बन अँड द न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत असताना 2 चेंजेस होतात. एक म्हणजे कार्बन आणि एक्स मधला बॉन्ड हा ब्रेक होतो हेट्रॉलिसिसनं, अँड सेकंड वन इज द न्यू बॉन्ड फॉर्म बिटवीन electrophilic carbon and the nucleophilic. Using these 2 electron of the using these 2 changes may occur in one step. हे जे काही दोन्ही चेंजेस आहेत म्हणजे बॉन्ड ब्रेक होणं आणि बॉन्ड फॉर्म होणं, हे दोन्ही एका सिंगल स्टेप्समध्ये होतं. काय म्हटलं पहा, हे जे काही दोन्ही चेंजेस आहेत हे काय होतात? एका सिंगल स्टेजमध्ये होत असतात. त्यालाच काय म्हणते? कोणती रिॲक्शन आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हेन्स वी कॅन सी द मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सी मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफिलिक mechanism of nucleophilic substitution reaction. First question arises, what is mechanism of substitution, nucleophilic substitution? Mechanism म्हणजे काय? So mechanism means the description regarding the sequence and the way in which these 2 changes takes place in nucleophilic substitution reaction. It is called mechanism of nucleophilic substitution reaction. पहा याची डेफिनेशन किंवा याचं मीनिंग काय सांगता येईल? द डिस्क्रिप्शन रिगार्डिंग द सिक्वेन्स अँड द वे इन विच दीज 2 चेंजेस टेक्स प्लेस इन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये त्यांचा सिक्वेन्स किंवा बॉन्ड ब्रेक होणं, बॉन्ड फॉर्म होणं, या दोन्ही कंडिशन्स कशा होतात हे पाहणं, ह्याचा जो काही वे पाहणं म्हणजे काय पाहायचं? त्याची आपल्याला रिॲक्शन मेकॅनिझम पाहायचं. द मेकॅनिझम इज डिड्यूस फ्रॉम द रिझल्ट ऑफ स्टडी ऑफ कायनेटिक्स ऑफ द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. नाउ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑब्झर्व इन 2 टाइप्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या मेकॅनिझमचे किती टाइप्स आहेत? 2 आहेत. फर्स्ट वन SN2 reaction, second one SN1 reaction. SN2 for nucleophilic substitution nucleophilic bimolecular, and then substitution nucleophilic unimolecular. 2 stand for bimolecular, 1 stand for unimolecular. याच्यामध्ये 2 हा कशासाठी येतात? बायमॉलिक्युलर साठी वापरतो आणि 1 हा कशासाठी वापरतो आपण? युनिमॉलिक्युलर म्हणून आपण या रिॲक्शन मध्ये पाहत असतो. एक्झाम्पल पाहूया आपण यासाठी. पाहता, व्हेन मिथिल क्लोराइड रिॲक्ट्स विथ aqueous sodium hydroxide or the potassium hydroxide, it gives methyl alcohol plus Cl minus or the chloride. पहा, alkaline hydrolysis of
ब्रोमोमिथेन किंवा फ्लोरोमिथेन जर आपल्याला म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने ती रिॲक्शन लिहिता येते की ज्याच्यामध्ये काय म्हटलं आपण, ज्यावेळी मिथिल क्लोराईड किंवा मिथिल ब्रोमाइड हे ॲक्वियस हायड्रॉक्साईड आयन बरोबर रिॲक्ट झाले त्यावेळी काय झालं, Cl is replaced by the stronger nucleophile OH. So methyl alcohol is formed plus leaving group that is Cl minus is leave. Now in the reaction, the rate of the reaction is depend upon reactant. Which two reactants? Methyl chloride and the OH minus ion. Out of which this one are the reactant, this one is the substrate, this one is the reagent. Now the rate of this reaction is depend upon reactant. Reactant involve one is substrate and the second one is the reagent. That's why rate is directly proportional to the concentration of substrate and reagent. In short, rate is directly proportional to the reactant. So rate is directly proportional to the concentration of methyl chloride and the concentration of OH minus ion. Proportionality in science goes and gives the equilibrium constant rate is equal to K into CH3Cl in another bracket OH minus ions. That's why the order of this reaction is 2 and the reaction is represented as SN2. 2 is the its molecularity or the order of reaction. Then see the mechanism of this reaction. नेक्स्ट काय पाहायचं आपल्याला, मेकॅनिझम पाहत असताना आपण अगोदर पहा मेकॅनिझममध्ये दिस वन इज द क्लोरोमिथेन रिॲक्ट्स विथ OH minus ion, that is hydroxide ion. It attacks from the backside attack, Cl minus break out and to form product. But in the middle, when OH minus ion attaches or attacking, the Cl minus bond slightly broken, so it gives partial negative charge. Also OH minus gives partial negative charge. Now see, in mechanism, we can see the mechanism. The nucleophile OH minus ion attack from the backside of the electrophile. This reaction is the single step mechanism. Means this reaction is the single step mechanism in which the bond breaking between carbon and chloride and the bond formed between carbon and OH minus ion or the another nucleophile is simultaneously. Means the bond breaking and bond forming is simultaneously. रिॲक्शन मध्ये काय होत असतं, याच्यातला बॉन्ड ब्रेक होणं आणि याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होणं हे दोन्ही काय होत असतं, सायमल्टेनियसली होत असतं. सेकंड वन, बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. द न्यूक्लियोफाइल अटॅक्स द कार्बन अंडरगोईंग सबस्टिट्यूशन फ्रॉम द साइड अपोजिट टू दॅट ऑफ लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुपच्या बॅकसाइडनं काय होत असतं तर अटॅक. म्हणजे हा कार्बन क्लोरीनच्या बॅकसाइडनं OH मायनस आयनचा अटॅक होत असतो. द रिपल्शन बिटवीन attack from the opposite side of the living group. This is due to avoid the steric repulsion and the electrostatic repulsion between the incoming nucleophile and the living group. अपोजिट लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट साईडनं किंवा बॅक साईडनं अटॅक केला जातो, कारण स्टेरिक रिपल्शन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक असणारं रिपल्शन मिनिमाइज करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी हा बॅक साईडनं अटॅक केला जातो. स्टेरिक रिपल्शन कसं तयार होतं तर बल्की ग्रुप्स ज्यावेळी प्रेझेंट असतात, बल्कीनेस ऑफ द ग्रुप. इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन कोणामध्ये असणारं, इनकमिंग न्यूक्लियोफाइल अँड द लिव्हिंग ग्रुप.
यांच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. म्हणजे स्टेरिक रिपल्शन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन मिनिमाइज करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी कुठला अटॅक केला जातो? न्यूक्लियोफाईलचा बॅकसाइड अटॅक या ठिकाणी केला जातो. सेकंड वन, फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेट. नेक्स्ट काय तर ट्रान्झिशन स्टेट तयार होते या ठिकाणी. कशा पद्धतीनं? इन द ट्रान्झिशन स्टेट द न्यूक्लियोफाइल अँड द लिव्हिंग ग्रुप्स आर बॉन्डेड टू द कार्बन विथ पार्शल बॉन्ड्स अँड कॅरी पार्शल निगेटिव्ह चार्ज. पहा, या ठिकाणी या कार्बनला लिव्हिंग ग्रुप आणि न्यूक्लियोफाइल हे दोन्ही बॉन्डेड झालेत आणि त्यांच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे. Cl carries partial negative charge, OH minus carries partial negative charge. Thus, the total negative charge is diffuse. त्याच्यामुळे त्याच्यावरती असणारा टोटल निगेटिव्ह चार्ज काय होतो? डिफ्यूज होतो. द ट्रान्झिशन स्टेट कंटेन्स पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार असणारा जो काही कार्बन आहे हा कसला आहे? पेंटा कोऑर्डिनेट आहे. म्हणजे त्याला 5 बॉन्ड कनेक्ट झालेत. कोणकोणते? दिस कार्बन क्लोरीन मधला, दिस हायड्रोजन, दिस OH, दिस OH, दिस OH. म्हणजे त्याला 5 ग्रुप अटॅच झालेले आहेत म्हणून तो काय म्हटलं? कंटेन्स पेंटा कोऑर्डिनेट कार्बन हॅव्हिंग 3 सिग्मा बॉन्ड्स. विच 3 सिग्मा बॉन्ड्स? 1, 2, 3. हॅव्हिंग 3 सिग्मा बॉन्ड्स मेकिंग बॉन्ड अँगल of 120 degree with each other and 2 partial covalent bonds along a line perpendicular to this plane. हे पहा, या जी काही ट्रान्झिशन स्टेट आहे याच्यामध्ये आपण म्हटलं की हा कार्बन कसला आहे? पेंटा कोऑर्डिनेट कार्बन आहे. म्हणजे त्याला 5 बॉन्ड आहेत. त्याच्यापैकी 3 बॉन्ड पैकी 3 हायड्रोजन हे एका प्लेनमध्ये आहेत आणि त्यांनी कितीचा अँगल केला आहे? 120चा. आणि हे पार्शली कोवॅलंट असणाऱ्या बॉन्डिंगला काय तर परपेंडिक्युलर आहेत. हे काय तयार होतं? तर अशी या दोघांच्या मध्ये ट्रान्झिशन स्टेट तयार होते. नेक्स्ट, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन पाहता. इन SN2 रिॲक्शन इट इज ब्राउट अबाउट ॲट अ कायरल कार्बन ॲटम. And when it is chiral carbon atom, it is an optically active substrate. ज्यावेळी chiral carbon atom असतो त्यावेळी तो काय असतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. The product form is to have opposite configuration compared to that of the substrate. When ज्यावेळी सबस्ट्रेट मध्ये असणारं कॉन्फिगरेशन आणि रिएक्टंट मध्ये असणारं कॉन्फिगरेशन सबस्ट्रेट मध्ये असणारं जर आपण कॉन्फिगरेशन पाहिलं आणि रिएक्टंट मध्ये असणारं कॉन्फिगरेशन पाहिलं, सॉरी सबस्ट्रेट आणि प्रोडक्ट मध्ये असणारं जर कॉन्फिगरेशन पाहिलं आपण, तर हे दोन्ही काय असतात? अपोजिट असतात. हे दोन्ही काय असतात? तर अपोजिट असतात. म्हणजेच काय सांगता येतं आपल्याला? SN2 रिॲक्शन इज फाउंड ऑर प्रोसीड विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. दिस इज लाईक फ्लिपिंग ऑफ ॲन अम्ब्रेला. आणि हे कशासारखं असतं? तर अम्ब्रेलाच्या टाईप सारखं असतं. ओपन केलेला आणि उलट केलेला जो काही अम्ब्रेला असतो तशा टाईपचं हे इन्व्हर्जन असतं. जसं की आपण जर पाहिलं तर ह्या कार्बन पहा, हा कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड आहे. तर कार्बनच्या लेफ्ट साईडला 3 हायड्रोजन आहेत. जर प्रोडक्टमध्ये पाहिलं तर आपण या ठिकाणी कार्बनच्या राईट हँड साईडला काय आहेत? तर 3 हायड्रोजन आहेत. जर आपण लिव्हिंग ग्रुप किंवा न्यूक्लियोफाइल पाहिला तर सबस्ट्रेटमध्ये तो राईट हँड साईडला आहे आणि प्रोडक्टमध्ये तो कुठे आहे? लेफ्ट हँड साईडला आहे. म्हणजेच प्रोडक्टचं कॉन्फिगरेशन हे सबस्ट्रेटच्या अगदी अपोजिट आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? इट इज लाईक फ्लिपिंग अम्ब्रेला. आणि हे कशासारखं आहे? तर इट इज नोन ॲज द वॉल्डन इन्व्हर्जन. यालाच काय म्हटलं जातं? तर वॉल्डन इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. आणि हे वॉल्डन इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन कशामुळे येतं? तर बॅक साइड अटॅक ऑफ द न्यूक्लियोफाइल. वॉल्डन इन्व्हर्जन किंवा अपोजिट कॉन्फिगरेशन हे
न्यूक्लिओफाईलचा अपोजिट किंवा बॅक साईडनं होत असलेल्या अटॅकमुळे हे आपल्याला वॉल्डन इन्व्हर्जन या ठिकाणी मिळत असते. अशा पद्धतीने आपण हे काय पाहिलं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मधला पहिला टाईप बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, की ज्याच्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय किंवा की when a group bonded to a carbon in a substrate is replaced by another group to get a product with no change in state of hybridization of that carbon, the reaction is called substitution reaction. नेक्स्ट काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये, जनरल रिॲक्शन. when alkyl halide react with nucleophile, it gives the bond formed between alkyl group and the nucleophile and the halide ion leaves. देन सेकंड आपण पाहिलं की ह्याची जी काय अल्किल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी ती कशावरती डिपेंड आहे, द स्टेट ऑफ सबस्टिट्यूशन, स्टेट ऑफ कार्बन ॲटम अँड द नेचर ऑफ द हॅलोजन. देन सेकंड मेकॅनिझम पाहिलं की मेकॅनिझम मध्ये आपण काय म्हटलं, मेकॅनिझमच्या अगोदर आपण काही रिॲक्शन पाहिल्या. त्या रिॲक्शन मध्ये आपण असं म्हटलं की अल्किल हॅलाइडची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर केली, सोडियम अल्कॉक्साइड बरोबर, सिल्वर कार्बोक्सिलेट बरोबर, एक्सेस ऑफ अमोनिया, अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड, अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड असतील किंवा पोटॅशियम नायट्राइड बरोबर असतील, की या रिॲक्शन मध्ये अल्किल हॅलाइड मधला जो काही एक्स आहे तो स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईलनं काय केला जातो, सबस्टिट्यूट केला जातो आणि करस्पॉन्डिंग असा प्रोडक्ट मिळतो, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की न्यूक्लिओफाईल अटॅक टू द इलेक्ट्रोफिलिक कार्बन सेंटर अँड इट फॉर्म्स द न्यू बॉन्ड अँड एक्स मायनस ऑर द हॅलाइड इज लिव्ह. Then second see the mechanism. Mechanism म्हणजे काय म्हटलं आपण, the description regarding the sequence and the way in which these two changes means which two changes, breaking of CX bond and the formation of carbon nucleophile bond takes place in the nucleophilic substitution reaction. It is called mechanism of nucleophilic substitution reaction. Then we have seen the two mechanisms, or we observe the two mechanism, SN2 mechanism and the SN1 mechanism. SN2 mechanism मध्ये पुन्हा आपण काय पाहिलं, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहिले. कशाचं पाहिलं एक्झाम्पल पहा, अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड दॅट इज मिथिल ब्रोमाइड असेल किंवा मिथिल क्लोराइड असेल, हे आपण काय पाहिलं त्याचे एक्झाम्पल पाहिले, ज्याच्यामध्ये methyl bromide or the chloride react with nucleophile, it gives alcohol. Now the rate of this reaction is directly proportional to the substrate and the nucleophile, that's why its order is 2. So it is the example of nucleophilic bimolecular substitution reaction. Mechanism involves single step mechanism. Then second one, backside attack of nucleophile. Backside of attack of nucleophile forms the inversion of configuration, and next one, formation of transition state.